नागपूरच्या वाढत्या पाऱ्याचा भल्याभल्यांनी धसका घेतलाय, कारण देशात सर्वोच्च तापमानाची नोंद याच शहरात झाली आहे। यावर्षी उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच त्याची चाहूल फेब्रुवारी महिन्यात जाणवायला लागली आहे। मार्च महिन्यात तर पाऱ्यानं सरासरीपेक्षा 2-3 अंशांनं जास्त झेप घेतली। ही तर सुरुवात आहे। पुढचे 2 महिने कसे जायचे हा प्रश्न आता नागपूरकरांना पडलाय। नागपूर तर 23 आणि 24 मार्चला 42.5 हे तापमान नोंदवलेलं आहे आणि साधारणतः मार्च महिन्यापासून आपले इथे तापमान वाढायला सुरुवात असते आणि या रेंजमध्ये असते। त्याच्यामुळे सध्या जे तापमान आहे हे 2 ते 3 डिग्री जास्त आहे। शेजारच्या छत्तीसगड राज्यातली हवामानाची परिस्थिती बदलल्यानं या काळात नागपूर आणि सभोवताली अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे। त्यामुळे काहीसा गारवा येईल, पण सध्याच्या चढत्या पाऱ्यानं नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे। सूर्यदेवाचा कोप होऊ नये म्हणून नागपूरकर आतापासूनच स्वतःच्या बचावाकरता विविध उपाय करतायत। कधी असं वाटतं एकदम ऊन आता काही हे पडेल आणि थोड्या वेळाने लगेच पुन्हा आभाळ येतं, पण तरी सुद्धा जी उन्हाची तीव्रता आहे ती जरा जास्ती जाणवत आहे। त्याच्यामुळे जे उन्हाळ्यात निघणारे कूलर्स होते एप्रिलमध्ये वगैरे, जे आमच्या घरी कूलर्स निघायचे ते तर आता या मार्चमध्येच काढायची वेळ आलेली। दरवर्षी फेब्रुवारी पेक्षा मार्चमध्ये जास्त असतं, पण यावेळेस फेब्रुवारीपासून जास्त ऊन सुरू झालेलं आहे आणि मार्च आता फर्स्ट वीक जे सुरू आहे त्यात अजून जास्त जाणवत आहे आणि तीव्रता अजून वाढायला लागलेली आहे। त्याच्यासाठी आता हे फळं वगैरे खाणं आणि टरबूज झालं, सीझनल जे फळं आहेत ते खायला हवेत आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायला हवं। उन्हाचा त्रास तसा नागपूरकरांना नवा नाही, पण यंदा ही काहिली जरा लवकरच जाणवू लागल्यानं चिंता व्यक्त होतीये। पण योग्य ती काळजी घेतली तर यंदा ही नागपूरकर उन्हाळा एन्जॉय करू शकतील। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।